शेती चांगली यांची. आईचे नाव आहे शकुंतलाबाई विठ्ठल सिंग द्यावणे. बागायतदार जमीनदार आहे. वलितीची शेती यांच्याकडं 25 एकर शेती त्यांची. तर त्यानंतर त्यांचे भाऊ आहे विशाल विठ्ठल सिंग द्यावणे, एम.कॉम आहे, ते अविवाहित आहे. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 99751498. त्यानंतर आणि त्यांच्यानंतर एक दुसरा मुलगा आहे सतपाल विठ्ठल सिंग द्यावणे, तो BV सिव्हिल आहे, तो विवाहित आहे. त्याच्यानंतर त्यांची मिसेस ज्योतिबाई सतपाल सिंग द्यावणे, ती पण BV सिव्हिल आहे. त्यांच्या आत्या राधाबाई जयसिंग खोकड आहे, मुक्काम पोस्ट चांडोळ आहे, तालुका बुलढाणा आहे. त्याच्यानंतर रुक्मणबाई मदनसिंग बालरावत या त्यांच्या आत्या आहे. त्यानंतर त्यांचे एक भाऊ आहे, ते इथं आलेले आहे पण काही कारणास्तव बाहेर गेले किंवा त्यांना योग्य वाटलं नाही स्टेजवर यायला, त्यासाठी त्यांचा पण बायोडाटा मी वाचतोय. यांचे चिरंजीव येते विशाल विठ्ठल सिंग द्यावणे. यांचा जन्मदिनांक आहे 16/11/1991 शनिवार. जन्मस्थळ राजेवाडी आहे. त्यांचं मामाचं गाव आहे राजेवाडी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. जन्मवेळ संध्याकाळी 7 वाजता आहे. शिक्षण एम.कॉम आहे. उंची 5 फूट 9 इंच आहे. रंग गोरा आहे. रक्तगट O पॉझिटिव्ह आहे. वडिलाचे नाव विठ्ठल सिंग तोतराम द्यावणे, मुक्काम पोस्ट चांडोळ. मोबाईल नंबर 569354 6751. व्यवसाय शेती आहे. 25 एकर त्यांच्याकडे शेती आहे. वलिती शेती आहे, बागायतीदार आहे ते. आणि त्यांची अपेक्षा कशी त्यांना विचारू मुलीची. सुनबाई कशी पाहिजे होनू तुमको? सोनबाई आपल्याला घर चालवणारी पाहिजे. साधारण हे असले तर चालते. थोडं शिक्षण पाहिजे, शिक्षण व्हायला पाहिजे. सुनबाई त्यांना सर्वसाधारण पाहिजे, शिक्षण कमी असलं तर चालेल, फक्त घराला घेऊन चालणारी पाहिजे, अशी रास्त अपेक्षा आहे त्यांची. एक मुलगा आपला इंजिनियर आहे, त्याची पत्नी सुद्धा इंजिनियर आहे. ते वेगळे जळगावला राहतात. तसं काही नाही. आपलं आम्ही एक मुलगा, माझी पत्नी, मी घरी असतो आमच्या इकडं. आमचं लहान छोटंसं कुटुंब आहे. छोटंसं गाचं विनव्यसनी आम्ही. आमच्या घरात कोणाला पुडीची, तंबाखूची सुद्धा, सुपारीची सुद्धा कोणतीच हे नाही आहे, व्यसन नाही आहे. हां, ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद दादा. बोलो, तुम बोलो ना. एक आपले पैठणचे केदार भैया, त्यांचे कॉन्टॅक्टमधून एक बायोडाटा आलेला आहे. त्यांचा बुकमध्ये नाव आहे, ते वाचून दाखवतो त्यांचा परिचय. काही कारणास्तव ते उपलब्ध राहू नाही शकले. आशिष अजय सिंग परदेशी यांचा जन्मदिनांक आहे 4/1/1992. पुस्तिकामध्ये यांचं नाव आहे, परिचय यांचं. जन्म समय आहे सुबह 10:30 बजे. जन्मस्थान पैठण आहे. त्यांची उंची 5 फूट 11 इंच आहे. गोत्र त्यांचं कश्यप आहे. शिक्षण MSc आहे, MSc सायन्स कॅम्प्युटर. नोकरी सॉफ्टवेअर बिझनेस आहे. आणि त्यांचं वडिलांचं नाव अजय सिंग एच परदेशी आहे. त्यांचा पत्ता, मूळ पत्ता जो आहे, फ्लॅट नंबर 4, पहिला मजला, अनिरुद्ध अपार्टमेंट, भोसरी कॉलनी, कोथरूड, पुणे. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर लिहून घ्या 98 22 86 72 69. त्यानंतर दुसरा जो मोबाईल नंबर आहे 91 58 83 01 29. धन्यवाद. यानंतर किशोर चुन्नीलाल परदेशी. किशोरला पुढे यायचं आहे आपला परिचय देण्यासाठी. मंगल भाऊ, किशोर चुन्नीलाल परदेशीचा परिचय. हे परिचय बाकी आहे का अजून? नमस्कार सबको. मारा नाव किशोर चुनीलाल परदेशी, गाव लोटार, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. माझं MA होईल आहे. मैं मुंबई को कमांडो फोर्स में काम करूँ. बाउंसर कमांडो फोर्स में काम कोई मैं सद्या 25-30 हज़ार पगार. मेरे को घर की खेती है, 40 एकर खेती घर की है. 2 भाऊ आहे, 2 बहिणी आहे. मामा एकला रखा है. मामा को गोत्र ताटू है, हमारा गोत्र खोखड़ है. ओके. अपेक्षा सर्वसाधारण भी चलेंगे, शिक्षित भी चलेंगे, नौकरी वाले भी चलेंगे. धन्यवाद. यानंतर ज्योती मोतीलाल द्यावणे, त्यांचे पाहुणे द्यावणेचे भाऊ आलेले या ठिकाणी. परंतु त्याची अशी विनंती का परिचय मी द्यावा. कृपया सगळ्यांना विनंती आहे, थोडं शांततेत राहा. मागं बसलेले
मागं बसलेले सर्वांना विनंती आहे, ज्योती मोतीलाल द्यावणे, जन्मदिनांक 16/10/1994, जन्मस्थान चांडोळ, ज्योतीची उंची आहे 5 फूट 5 इंच, गोत्र आहे द्यावणे, तिचं शिक्षण BA झालेलं आहे आणि तिचं मामेकुळ महेर आहे. वडिलांचं नाव मोतीलाल किशन सिंग द्यावणे, व्यवसाय शेती, राहणार चांडोळ, तालुका जिल्हा बुलढाणा. मोबाईल नंबर आहे 9284802731. त्यांची अपेक्षा अशी आहे का मुलगा शिकलेला पाहिजे, नोकरीवाला पाहिजे, ही अपेक्षा ज्योती आणि त्यांच्या कुटुंबाची आहे. धन्यवाद. अजून एक दुसरा बायोडाटा आहे, खूप सुंदर असा बायोडाटा आहे. त्याचे आई वडील इथं आलेले आहे. आपी बोला ना थोडा. नमस्कार, मी राणी केदार सिंग परदेशी, पैठणहून आले. माझा मुलगा यश केदार सिंग परदेशी ICICI बँकेच्या हेड ऑफिसमध्ये इन्शुरन्स डिपार्टमेंटमध्ये मॅनेजिंगमध्ये तो मॅनेजर आहे. त्याचं पॅकेज आहे 7 लाखाचं आणि तो स्थायिक मुंबईला आहे. आम्ही प्रॉपर पैठणचे. त्याची जन्मतारीख आहे 1/5/97. अपेक्षा काय तुमची अपेक्षा? मुलगी एज्युकेटेड, मनमिळाऊ आणि सुंदर पाहिजे. धन्यवाद. अजून एक आकाश महेंद्रसिंग परदेशी आहे. त्यांचा जन्मदिनांक 14/12/91 आहे. जन्माचा वेळ आहे 4 वाजता आहे. जन्मस्थळ परदेशीपुरा पैठण आहे. घटस्फोटीत येते. शिक्षण त्यांचं 12वी पास आहे. त्यांचं वडिलाचं नाव महेंद्रसिंग परदेशी आहे. परदेशीपुरा पैठण आहे. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 70 20 71 73 61. दुसरा नंबर आहे 95 03 17 17 02. धन्यवाद. धन्यवाद. एक खूपच सुंदर असा बायोडाटा आहे. हे माझ्या गावचे आहे, शेतकरी आहे, आमच्या जवळ लागतात. ते मनीषा सुनील लोटन, याचं शिक्षण जो आहे, याचा जन्मदिनांक आहे 31/11/2004. त्यानंतर सकाळी त्याचा जन्माचा वेळ आहे सकाळी 5:30 वाजता. जन्म जो चांडोळ आहे. तिचं रास नाव जे आहे मनीषा आहे. रंग गोरा आहे. उंची 5 फूट 1 इंच आहे. गोत्र लोटन, राजपूत हिंदी. शिक्षण तिचं BSc आहे. त्यानंतर जी अपेक्षा आहे त्याची मुलीच्या वडिलाची, मुलीची आणि मुलीच्या आईची नोकरी किंवा बिझनेसमॅन किंवा शहरात राहणार असला तरी चालेल. त्यानंतर मामाचे जे गोत्र आहे रामेश्वर देवसिंग सिंगल. वडिलाचे नाव परत एकदा सुनील फकीरसिंग लोटन, मुक्काम पोस्ट चांडोळ, तालुका जिल्हा बुलढाणा. धन्यवाद. पुनश्च एकदा विनंती आहे, जर कोणाचा बायोडाटा या ठिकाणी नाव नोंदणी झाली असेल आणि नाव जर आलं नसेल तर त्यांना विनंती आहे कृपया मंचावर यावं. आम्ही नाव पुकारलं असेल परंतु आपण या ठिकाणी आले नसताल, त्यांनाही विनंती आहे आपण मंचावर यावं. यानंतर मी एक बायोडाटा वाचतो. माझ्या भाच्याचाच आहे, तो या ठिकाणी उपस्थित नाही आहे आणि त्याचे आईवडील सुद्धा या ठिकाणी उपस्थित नाही. अभिजित राजेश गुणावत, BTech झालेला इलेक्ट्रिक इंजिनियर, VJTI मुंबई कॉलेजवरून. तो IT क्षेत्रात हैदराबाद या ठिकाणी सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत आहे. त्याचा पॅकेज 16 लाखाचा आहे. त्याची जन्मतारीख 13/10/1997 संध्याकाळी 6:05 त्याचा जन्म झालेला आहे. उंची 5 फूट 10 इंच. त्याची रास कुंभ रास आहे आणि रक्तगट A निगेटिव्ह आहे. त्याच्या वडिलाचं नाव म्हणजे माझ्या भाऊजींचं नाव राजेश शंकरसिंग गुणावत, कलंबर, डिस्ट्रिक्ट नांदेड. आईचं नाव भारती राजेश गुणावत, प्राथमिक शिक्षिका. त्याचा भाऊ श्रीयांश राजेश गुणावत MIT पुणे या ठिकाणी इंजिनिअरिंग करतो. त्याचा मामा महेंद्र भरतसिंग बारवाल, जिल्हा परिषद शिक्षक म्हणजे मीच.
त्याच्यानंतर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर 90 28 16 19 65 असा असून हैदराबाद या ठिकाणी तो मागील 4 वर्षापासून IT क्षेत्रात कार्यरत आहे. त्याला मुलगी सुंदर पाहिजे, त्याच्या क्षेत्रात काम करणारी पाहिजे, थोडक्यात म्हणजे इंजिनियर पाहिजे आणि आईवडिलांना आणि त्याला सांभाळणारी पाहिजे अशी त्याची अपेक्षा आहे. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. लास्ट मिनिट एंट्री सुद्धा आपल्याकडे आहे. एक आहे, हो, येता येते. विवाह म्हणजे नात्यांमध्ये दरवळणारं सुंदर अंतर. विवाह म्हणजे नात्यांमध्ये दरवळणारं सुंदर अंतर. विवाह म्हणजे त्याच्या प्रश्नाआधी तिचं उत्तर. विवाह म्हणजे त्याच्या दुःखाचा तिच्या माथ्यावर भार. आणि विवाह म्हणजे नमस्कार. तिच्या कर्तृत्वाला त्याच्या पाठिंब्याचा आधार, त्याच्या पाठिंब्याचा आधार. यानंतर वैष्णवी प्रकाश पाकळ. सर्वांना आवाज येतोय का माग? सगळेजण आम्हाला ऐकताय का आम्ही दोघंच बोलतोय? वैष्णवी प्रकाश पाकळ हिचा व्हिडिओ या ठिकाणी तिच्या परिचय रूपात येतोय. व्हिडिओ ऑन करा. वैष्णवी प्रकाश पाकळ. आहे वैष्णवी प्रकाश पाकळ. माझी जन्मतारीख आहे 23/8/99. मी शिर्डीला राहते. माझं शिक्षण आहे MBA फायनान्स अँड मार्केटिंगमध्ये. मी सध्या ॲसेल डिजिटलमध्ये जॉब करते ॲज अन ऑपरेशन स्पेशलिस्ट पुण्याला. माझ्या वडिलांचं नाव आहे प्रकाश लक्ष्मण पाकळ. ते व्यवसाय करतात. माझ्या आईचं नाव आहे संगीता प्रकाश पाकळ. माझी आई गृहिणी आहे. मला 2 भाऊ आणि 1 बहीण आहे. माझा मोठा भाऊ व्यवसाय करतो, लहाना भाऊ माझा जॉब करतो आणि माझी सिस्टर ही मॅरिड आहे, ती पण गृहिणी आहे. मला 2 मामा आहेत, दोन्ही पण व्यवसाय करतात. आणि माझी अपेक्षा आहे की मुलगा हा सुशिक्षित असला पाहिजे, संस्कृत असला पाहिजे आणि निर्व्यसनी असला पाहिजे. थँक्यू. थँक्यू. हा व्हिडिओ वैष्णवी प्रकाश पाकळ यांचा होता. पुन्हा एकदा जन्मदिनांक नमस्कार. 23/7/1999. माझं नाव आहे वैष्णवी प्रकाश पाकळ. माझी जन्मतारीख जन्मदिनांक 27/7/1999 आणि यांचा पुस्तिकेतला नंबर कोड जो आहे F12 आहे. पाकळ गोत्र आहे, मामे कुळ कटारे आहे आणि हिचं MBA फायनान्स झालेलं आहे. थँक्यू. यानंतर मी सूरजपाल भगतसिंग बघेल यांना स्टेजवर आमंत्रित करते. सूरजपाल भगतसिंग बघेल, आपण आहात का इथे? स्टेजवर यावे. आणि ह्यानंतर हे आपलं आजचं 2024 राजपूत परदेशी वधूवर संमेलन 2024चं आतापर्यंतचा हा शेवटचा बायोडाटा आमच्या हातात आहे. तर सूरजपाल भगतसिंग बघेल, पुढे या तुम्ही. या. सूरजपालची अशी विनंती आहे की त्याचं इंट्रोडक्शन हे मीच द्यावं. यांचं नाव सूरजसिंग भगतसिंग बघेल. जन्मदिनांक 26/6/1992. जन्मस्थान अमरावती आहे. यांचं गोत्र भारद्वाज आहे. मामांचं गोत्र कछवा आहे आणि यांचं शिक्षण 12वी झालेलं आहे आणि ते सध्या साहिल ऑटो वाळूजमध्ये कार्यरत आहेत. अपेक्षा काय आहे ती पण मी सांगू का? तुमच्या भावी जोडीदाराकडून काहीतरी अपेक्षा असेल ना? काहीच अपेक्षा नाहीये त्यांची. कुणाला असा हवा असेल की ज्याला काहीही अपेक्षा नाहीये तर प्लीज यांच्याशी कॉन्टॅक्ट करावं. सूरजपाल भगतसिंग बघेल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. यानंतर मला असं वाटतं बायोडाटा या ठिकाणी संपलेले, परंतु संयोजकाच्या वतीनं पुन्हा एक विनंती आहे. कोणाचा बायोडाटा इथं रीड करायचा राहिला असेल, वाचन करायचं राहिला असेल आणि वाचल्यानंतर एखाद्याचं नाव आलं असेल पण तो स्टेजवर आला नसेल, असं कोणी
वधू आणि वर असेल तर त्यांनी कृपया मंचावर यावं. यानंतर संयोजकांची अशी विनंती आहे, एक महिला मेळावा म्हणून या ठिकाणी राजपूत समाजाचा घ्यायचा आहे. तर गीताताई शेवगण यांना विनंती आहे, गीताताई शेवगणच्या अध्यक्षतेखाली हा महिला मेळावा या ठिकाणी आयोजित होईल. मागं बसलेल्या महिला भगिनींना, माझी धर्मपत्नी सुद्धा इथं आलेली आहे, ती सोडून सगळ्या महिला भगिनींना विनंती आहे, कृपया आपण समोर यावं आणि एक छोटेखानी महिला मेळावा या ठिकाणी आयोजित करत आहोत. ह्या राजपूत परदेशी वधूवर परिचय संमेलन 2024 वर्ष दुसरे, ह्या संमेलनाचं लाईव्ह प्रक्षेपण मंगलवार्ता चॅनल, जे की आपला मंगलभाऊ सिंगल सबका मंगल यांच्या वतीनं ऑनलाईन वर्ल्ड वाईड म्हणजे जगभरात हे प्रक्षेपण सुरू आहे. ज्यांनी ज्यांनी ते प्रक्षेपण पाहिलं असेल, मंगलवार्ता चॅनलला कृपया त्या ठिकाणी लाईक करा आणि त्याला सबस्क्राईब करा, त्याच्यावर कमेंट द्या. सगळ्यांना विनंती आहे. मागं बसलेल्या महिला भगिनी, मंगलभाऊ, महिलांना एकत्र आणणं खूप अवघड गोष्ट आहे आणि त्यांचा आवाज कमी करणं सुद्धा खूप अवघड गोष्ट आहे. सर, तुम्ही असं म्हणू शकत नाही. महिला जर एकत्र आल्या तर इतिहास त्याला हे आहे की महिला एकत्र आल्यावर काय घडू शकतं. तर असं नाहीये. मी सगळ्या महिलांना विनंती करते की त्यांनी प्लीज समोर येऊन स्थानापन्न व्हावं. ताई, महिलांचाच आवाज कळतो, तुमच्या आवाजामुळेच महिला पुढे आल्या. धन्यवाद. ते बोलण्यासाठीच मी तुम्हाला विनंती करत होतो. माग बसलेल्या महिला भगिनी विनंती आहे, कृपया पुढे या. सर्व महिलांनी समोर येऊन बसायचं आहे. ज्या कोणी बाहेरही असतील त्यांनाही विनंती आहे की त्यांनी समोर यावं. हा काही खूप काय म्हणू आपण, आपला हा घरचा कार्यक्रम, महिला मेळावा म्हणजे काय खूप मोठं असं काही वेगळं नाहीये. हा आपला एक छोटासा घरचा कार्यक्रम जसा असतो, आपण एकत्रित येतो आणि आपल्या काही गप्पा गोष्टी होतात, तसा कार्यक्रम आज संयोजक टीम यांच्याकडून ठरविण्यात आलेला आहे. बऱ्याच वेळेस सगळ्यांना विनंती आहे की आपण थोडीशी शांतता राखावी. जे समोर गीताताई शेवगण यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज हा महिला मेळावा घेत आहोत. तरी सगळ्या महिलांना समोर येण्याची मी विनंती करत आहे आणि थोडीशी शांतता राखण्यात यावी. तुम्हाला एक थोडंसं ह्या प्रास्ताविक तर हा जो महिला मेळावा आपण ठेवण्याचा किंवा हे छोटीशी आपली हितगुज म्हणूयात याला, आपला समाज जो आहे राजपूत परदेशी हा समाज, लोक हो, एक महत्त्वाची गोष्ट मी मागच्या वर्षीही बोलले होते जेव्हा आपण हा कार्यक्रम घेतला होता, की लोक हो, माझा समाज सुधारत आहे. आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की महिला पहिले चूल आणि मूल फक्त याच्यातच अडकलेल्या होत्या, पण आज ह्या ज्या महिला आहेत त्या पलीकडेही जाऊन त्यांनी चंद्रापर्यंत मजल मारलेली आहे. तर आपल्या समाजातल्याही बऱ्याचशा महिला ह्या खूप त्यांच्या कार्यातून खूप मोठ्या झालेल्या आहेत आणि आज आपण फक्त एक काय म्हणू त्याला चर्चा करणार आहोत महिला सक्षमीकरणासाठी
आपल्या समाजाचं प्रबोधन करण्यासाठी काही नावं माझ्याकडे आहेत. आपण त्यांना बोलवणार आहोत आणि त्या आपल्याला नक्कीच मार्गदर्शन यासाठी करतील. आणि यापुढे मी स्टेजवर गीताताई यांना माईक सुपूर्त करते. धन्यवाद. आजचा हा वधूवर परिचय जो मेळावा घेतलेला आहे त्यानिमित्ताने आपण इतके जण एकत्र आलो ही खूप आनंदाची बाब आहे. आणि त्या निमित्ताने सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते, अभिनंदन करते आणि मला 2 शब्द बोलायची जी संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे धन्यवाद करते. आपला समाज हा सगळीकडे विखुरलेला आहे आणि खेड्यापाड्यात वाड्या वस्तींवर राहतो. या समाजाला एकत्र आणणं म्हणजे थोडंसं अवघडच आहे. पण हे जे आयोजक आहे हे गावोगावी खेडोपाडी फिरून त्यांनी एवढं मोठं सगळे प्रयत्न केले. त्यांच्या खरंच नमन आहे त्यांच्या या मेहनतीला आणि त्यांच्याबद्दल मी आभार जेवढे व्यक्त केले तेवढे थोडेच होतील. तर याच्यातून असं लक्षात आलेलं आहे की बरेच जण लग्नासाठी इच्छुक आहेत पण त्यांना योग्य जोडीदार मिळत नाही. तर असं हे जे एक स्टेज मिळालेलं आहे त्या निमित्ताने आपल्याला योग्य असा जोडीदार शोधण्याची एक चांगली संधी चालून आलेली आहे. तर मी एक महिलांच्यासाठी थोडंसं विनंती करेन आणि सर्वांना पुरुषांनाही विनंती करेन की महिला हे एक दुर्गेचं रूप असतं आणि तिला खूप सारे कामं करू शकते. ती शांतता ठेवून ती करू शकते. तर या दुर्गेच्या शक्तीला आपण प्रोत्साहित करावं, तिला वेळोवेळी मदत करावी. तसं समाजामध्ये 50% वाटा हा महिलांचा आहे आणि त्यांना बरीच कामं करावं लागतात. जसं की मूल जन्माला घालण्यापासून त्याचं पूर्ण संगोपन, वडील तर हे कमवायला जातात पण बारीक घरातल्या पूर्ण जबाबदाऱ्या जसं मी सांगितलं ती दुर्गा आहे. तर मुलांचं संगोपन करणे, त्यांचं शिक्षणाकडे लक्ष ठेवणे, त्यांच्या दैनंदिन गरजा आहे ह्या पूर्ण करणे हे ती बाई करत असते. तर हिच्या ह्या दुर्गेला जसं म्हणतात ना, जिथं महिलेचं सत्कार होतो तिथं देव नांदतो, संस्कृतची म्हण आहे. तर तसं या दुर्गेचं आपण वेळोवेळी स्वागत करावं, तिला मदत करावी आणि तिला प्रोत्साहित करावं. आता मी महिलांच्यासाठी स्पेशली सांगेन की लग्नाच्या वेळी आपण जसं आपल्या समाजामध्ये 5 नाते सोडतो, नानीचं, दादीचं, स्वतःचं गोत्र. तर याच्या मागे एक सायंटिफिक असं रिझन आहे, कारण आहे की ॲबनॉर्मल बेबीज आजकाल खूप व्हायला लागले कारण नात्यातल्या नात्यात लग्न होतात. तर हे जीन्स जे वाईट जीन्स असतात तर ते पटकन एकात मिसळतात आणि ॲबनॉर्मल बेबीज म्हणजे ज्यांना मेंदू खराब आहे, बुद्धी कमी आहे किंवा हातपाय अपंग आहेत असे तयार होतात. म्हणून या मेळाव्याच्या निमित्ताने आपल्याला ती एक मोठी संधी चालून आलेली आहे. आपल्याला गोत्र कळालेलं आहे, नानाचं, नानीचं, आजीचं सगळं गोत्र कळालेलं आहे. तर ही चांगली संधी आहे, याचा आपण सर्वांनी खूप सारा फायदा घ्यावा. आणि मी माता भगिनींना एक ॲडवाईस करेन की बाई जी असते ती गरोदर असल्यापासून हे मुलगा किंवा मुलगी तिच्या पोटात जे वाढत असतात तर त्याचं व्यवस्थित संगोपन होण्यासाठी त्या मातेचं पूर्ण ट्रीटमेंट झाली पाहिजे. तिचं खाणं पिणं, तिच्या योग्य गोळ्या, योग्य वेळी चाचण्या, तपासण्या, सोनोग्राफी, रक्त तपासणे, ब्लड ग्रुप, तिचं इंजेक्शन TT किंवा बाकीचं वॅक्सिनेशन, तिचं हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. पहिल्या 3 महिन्यात जर फोलिक ॲसिडच्या गोळ्या नाही खाल्ल्या तर तिच्या बाळाच्या मेंदूची वाढ होत नाही, ॲबनॉर्मल आणि मंदबुद्धी लेकरं होतात. तर मी सगळ्या माता भगिनींना विनंती करेल की जो कोणी गरोदर मुलगी असेल तिला तुम्ही सल्ला द्या. तुमच्या जवळचा जो डॉक्टर असेल त्याच्याकडे जा, एकदा तरी कोणत्या तरी तज्ज्ञ डॉक्टरकडे जा, जो पूर्ण शिकलेला असेल, MD असेल त्याच्याकडे एकदा तरी जा. आणि त्या बाळाची वाढ होते की नाही ते 3 महिन्याची सोनोग्राफी, 5 महिन्याची सोनोग्राफी करा. आणि डिलेवरी ही एक चांगल्या दवाखान्यातच करा तुमच्या जवळ जे कोणी असेल, कारण डिलेवरी होतानाही वेळ जास्त जर लागला तर ॲबनॉर्मल मंदबुद्धी लेकरं होतात, कारण बाळ पोटामध्ये गुदमरतं. हे साधारण लोकांच्या लक्षात येत नाही, ते माझा सल्ला राहील. आणि बाई गरोदर असताना तिचं गोळ्या तर घ्याव्या पण तिचं खाणं पिणं व्यवस्थित असावं जेणेकरून तिचे जे पोटातले मूल आहे ते सुदृढ
आणि बुद्धिवान राहीन. कारण आजकाल बुद्धीलाच जास्त महत्त्व आहे, तंदुरुस्तीला महत्त्व आहे. कारण आता तुम्ही जर व्यवस्थित खानपान केलं, गोळ्या व्यवस्थित घेतल्या, तर तुमचं जे होणारं भविष्यातलं मूल किंवा मुलगी जे कोणी असेल ते आजारी पडणार नाही. जर कमजोर आणि अशक्त मुलं जर झाली तर त्यांना आयुष्यभर गोळ्या औषधी घ्यावं लागतात, कोणता तरी आजार जडतो. तसंच मी माता भगिनींना अजून सल्ला देईन की जास्तीत जास्त जे डेथ म्हणजे मृत्यू होतात मातांचे, तर गरोदरपणात ब्लड प्रेशर वाढणे आणि त्याची गुंतागुंत आणि रक्तक्षय म्हणजे अंगात हिमोग्लोबिन कमी असणे आणि त्याची डिलिव्हरी होताना गुंतागुंत किंवा त्याच्यामुळे होणारे इन्फेक्शन, तर हे सगळं होऊ नये म्हणून आपण वेळोवेळी चेकअप करायचं. हिमोग्लोबिन, रक्तगट किंवा ब्लड प्रेशर तपासणे. काय होतं, घरात एखादी आजी असते, ती सांगते हम नका अरे बाई तपासो, हमारी तर घरमच डिलेवरी होगी. तर तसं करू नका. कृपया माझी विनंती आहे सगळ्यांना की आपलं जीवन हे एकदाच मिळतं आणि ते खूप महत्त्वाचं, प्रेशियस ज्याला म्हणतो, तर त्याची वेळोवेळी काळजी घ्या आणि आपल्या मुलीला किंवा जी सून असेल तिची खूप काळजी घ्या आणि हे सगळं व्यवस्थित करा. आणि दुसरं म्हणजे आजकाल कॅन्सर हा रोग फार कॉमन झालेला आहे. त्याच्यामुळे 3 ते 5% मृत्यू हे कॅन्सरमुळे होतात महिलांचे, बाकी इतर वयामुळे वगैरे होत असतील. पण हे आपण थांबवू शकतो. कसं थांबवू शकतो की स्तनाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर, हे कॅन्सर आपल्याला पहिल्या स्टेजमध्ये ओळखता येतात. तर स्तनाचा कॅन्सर ओळखण्यासाठी महिलांनी आपल्या स्वतःच्या हाताने आपल्या स्तनाला हात लावून बघायचा. महिन्यातून, 2 महिन्यातून, 4 महिन्यातून बघा. गाठ दिसली आणि ती वाढणारी गाठ वाटली तर ताबडतोब डॉक्टरकडे जा, मॅमोग्राफी करून त्याचा शोध लावा. त्याच्यात कॅन्सर जर असलं तर त्याच्यात मॅमोग्राफीमध्ये, सोनोग्राफीमध्ये लक्षात येतं. आणि गर्भपिशवीचा कॅन्सर जो असतो तर तो डॉक्टरकडे जाऊन तुम्हाला पॅप्समियर नावाची टेस्ट करता येते. तर हा कॅन्सर पुढे वाढू नये म्हणून आपल्याला ते गर्भपिशवीचं तपासणं महत्त्वाचं असतं. आणि आपण हे तपासल्यानंतर 10 वर्ष अगोदरच आपण सांगू शकतो, डॉक्टर सांगू शकतो की बाई तुला होणार आहे की काय, आणि हे होऊ नये म्हणून पुढचा इलाजही ते करू शकतात. म्हणजे आपण हे दोन्ही प्रकारचे जे डेथ मृत्यू आहे आपण ते वाचवू शकतो. ते आपल्या हातात आहे आणि फार सोपं आहे, काही अवघड नाही त्याच्यात. आणि आता नवीन एक HPV नावाचं वॅक्सिन म्हणजे लस निघालेली आहे. तर ती मुलीचं लग्न व्हायच्या आत म्हणजे 9 ते 14 वर्षपर्यंत आपल्याला ही लस देता येते. थोडी महाग असते, 2000 रुपयाची एक लस येते. आज एक घेतली की 2 महिन्यांनी एक आणि 6 महिन्यांनी तिसरी अजून घ्यावी लागते. तर ती घेतली तर गर्भपिशवीचा कॅन्सर होतच नाही. आणि मुलांना सुद्धा ही लस घेतली की त्याला त्याच्या शिश्नाचा, त्याचा संडासच्या जागेचा आणि त्याला तोंडाचा कॅन्सर होत नाही. तर अशा ह्या लसी आपल्या कॅन्सरचं प्रिव्हेन्शन करू शकतात. तर माझी सगळ्यांना विनंती असेल की आपल्या तब्येतीची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. कारण महिला ही त्याच्या कुटुंबाचा मुख्य आधार आहे. ज्या घरामध्ये महिला नसेल किंवा आजारी असेल तर ते पूर्ण कुटुंब टोटली कोलमडून जातं. पुरुष जरी असला तर तो बाहेरचं सगळं बघतो, घरातलं महिला टोटली ती आडवी जरी पडलेली असली तर ती पूर्ण देखरेख करते आणि घराचा जो कणा आहे तो सांभाळते. तर माझी सगळ्यांना विनंती असेल, या दुर्गेच्या रूपाचं जतन करा. तिला मुलाच्या बरोबरीनं शिक्षण द्या. यदा कदाचित तिचा पतीचा मृत्यू झाला तर तिला तिच्या पायावर उभी असली पाहिजे. 2 पैसे कमवायची तिच्यात कपॅसिटी असली पाहिजे. आणि मुलामुलीमध्ये कोणीही भेदभाव करू नका. तिला शिक्षण द्या, खानपान, कपडे, तिचे आरोग्य हे सगळं व्यवस्थित सगळ्यांनी करावं अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती असेल. आणि तसेच माझी आता हे महिला हे वधूवर परिचयाच्या निमित्ताने मी सगळ्यांना विनंती करेल की अनाठायी खर्च आपण जो करतो लग्नांमध्ये किंवा हुंड्या घेण्याचं जे घृणास्पद जो प्रकार आहे तो कोणीही कृपया करू नका. दुसऱ्याचा घेतलेला पैसा हा कधीच पुरत नसतो. आपल्या हातापायांमध्ये बळ आहे तर आपण आपले पैसे कमवा. दुसऱ्यांचे फुकटाचे मिळालेले पैसे टिकत नाही. देव लक्ष ठेवतोय, यांनी आरामाचं घेतलंय ना तर तुला घे, आरामाचं देतो म्हणून बक्षीस. तर माझी विनंती असेल, मेहनत करा, सत्कृत्य करा आणि अनाठाई जो खर्च करतो आपण
की यांनी असं मोठं लग्न केलं, मी त्याच्यापेक्षा तसं मोठं करतो, मी इतके लाख लोक जेव घालतो, कृपया हे करू नका. सगाईवर खर्च करतो, कुवा ढोकणीवर खर्च करतो, हे सगळं कृपया करू नका. हे सगळे 2 पैसे तुमचे वाचतील, तुमच्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी कामी येतील. कारण या शरीराचं काय बघितलंय, कोणाला काय आजार होईल किंवा काय होऊ शकेल. तर मी हे माझ्यापासून सुरुवात करते. माझं लग्न 50 वर्षापूर्वी झालं होतं. माझ्या वडीलही श्रीमंत होते, सासरचेही श्रीमंत होते. तर मी माझं लग्न फक्त 5 रुपयांमध्ये रजिस्टर मॅरेज केलेलं आहे. तर माझी विनंती असेल की आपण त्या मार्गाने गेलं तर काहीच नुकसान होत नाही. आणि मला 3 लेकरं आहेत, ते सगळे डॉक्टर आहेत, त्यांचे हुंडे घेतले नाही, दिले पण नाही. तर तुम्ही पण त्या मार्गाने चालावं अशी माझी विनंती असेल. ठीक आहे, माझं चुकत असेल, तुम्ही मला तोंडावर 2 शिव्या द्या, पण माझी विनंती आपल्याला आहे सगळ्यांना हे करण्यासाठी. अनाठाई खर्च करू नका, तब्येतीची काळजी घ्या आणि ह्या दुर्गे मातेला सगळेजण मदत करा. त्यांची प्रगती होईल, त्यांचा सर्वांगीण विकास होईल. त्या प्रकारे बघा, कोणाचं शिक्षणामुळे होईल, कोणाला धंदा करता येत असेल तर मुलींना ते शिकवा. बारीक सारीक बरेच धंदे, माझ्या पैठणच्या भगिनी आहे, ते बरेच बारीक बारीक उद्योग करतात, घर बसल्या करू शकतात. मुलं बाळाचे संगोपन झाल्यानंतर आपण घरातल्या घरात मसाल्याचं पॅकिंग आहे, ब्युटी पार्लरचं आहे, असे बरेच बारीक बारीक प्रकार आहे, जेणेकरून आपल्याला 2 पैसे मिळतील. आता मी माझ्यावरून सांगते, मी जर शिकलेली नसते, माझे पती वारून 25 वर्ष झालेले आहेत, कर्करोगाने ते वारले होते. मी शिकलेली असल्यामुळे मी डॉक्टर आहे. तर मी माझ्या मुलांचं 3 मुलांना मी डॉक्टर केलं आणि माझा संसाराचा गाडा मी एकटी नीटपणे चालवत आहे. तर मी सगळ्यांना विनंती करते की मुलींना शिकवा, त्यांच्या पायावर उभे करा. मुलींनी हुंडा घेऊ नये, मुलांनी व्यसन करू नये अशी मी सगळ्यांना विनंती करते. आणि माझे 2 शब्द थांबवते. मला आयोजकांनी 2 शब्द बोलायची संधी दिली, त्याबद्दल सगळ्यांचे मी धन्यवाद करते. खूप खूप धन्यवाद गीताताई, तुमचे हे मोलाचे शब्द, मार्गदर्शनपर शब्द आम्ही सगळेजण नेहमीच लक्षात ठेवू. ज्या प्रकारे गीताताईंनी महत्त्व आज सांगितलं, आरोग्याची काळजी घेणं किती गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे गीताताईंनी सांगितलं की कॅन्सर हे टाळण्यासाठी लसीसुद्धा उपलब्ध आहेत. हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नाही आहे. तर प्लीज सगळ्यांना असं आवाहन आहे की ज्या लसी उपलब्ध आहेत ह्या कॅन्सर टाळण्यासाठी, ती आपण आपल्या मुलांना नक्कीच द्यावी. धन्यवाद गीताताई, खूप खूप धन्यवाद तुमचं. हां, थँक्यू. यानंतर आपलं अजून एक बायोडाटा इथे आलेला आहे आणि आपण हो ना, नाव फक्त बुकलेटमध्ये F7 रूप कंवर मंगलसिंग धनावत, F37 असं बायोडाटा कोड आहे. आणि मी त्यांना विनंती करते की त्यांनी इंट्रोड्यूस करावं. सुंदर असा बायोडाटा आहे. मुलगी आमचे मित्र, आमचे गुरुवर्य शिक्षक यांची मुलगी आहे. मुलीचं नाव आहे रूपकौर मंगलसिंग धनावत. प्रॉपर गाव यांचं चांडोळे, माझ्या गावची मुलगी घटस्फोटीत आहे. जन्मदिनांक आहे 13/12/1990. जन्मस्थळ बुलढाणा आहे. त्यानंतर जन्मनाव रोहिणी आहे. उंची तिची 5 फूट 4 इंच आहे. वजन तिचं 75 आहे, 75. रक्तगट O+ आहे. गोत्र तिचं धनावत आहे. शिक्षण तिचं BE मेकॅनिकल आहे. नोकरी प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करते मुलगी आहे पुण्याला. 5 लाख तिचं पॅकेज आहे सुंदर असं. मामाचं गोल डोबाळ आहे, जसं की भगवान डोबाळ सर यांची ही भाषी आहे. हां, भगवान डोबाळ सर यांची भाषी आहे. वडिलांचे नाव परत एकदा सांगतो, मंगलसिंग मन्नूसिंग धनावत. हे पाचन वडेवाला टीचर आहे, हेडमास्तर आहे जिल्हा परिषदमध्ये. यांचा पत्ता आहे सोसायटी जालना अंबड चौफुली. यांचा मोबाईल नंबर आहे 77 74 03 13 12. आणि एक विशेषता सांगतो यांचा बायोडाटाची मी, एकुलती एक मुलगी आहे, मुलगा यांना नाही आहे. 7 एकर जमीन आहे, जालन्यामध्ये स्वतःचं घर आहे. आता मुलगी एकुलती एक आहे, त्यानंतर त्यांचं असं आहे म्हणजे मुलीसाठी स्थळ. मुलगा मुलीला आणि आईवडिलाला घेऊन चालणार, सुशिक्षित, समजूतदार, पुण्यामध्ये बँगलोरमध्ये IT असो की इतर क्षेत्रामध्ये नोकरी करणारा असावा. मुलगी जरी घटस्फोटीत आहे, मुलगी सुंदर आहे, पॅकेज चांगलं आहे. आणि म्हणजे ते लोक असे माझ्या गावचे
सर्वांना घेऊन चालणार लोक आहेत, त्यामुळे मुलाची अपेक्षा अशी आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मंगल भाऊ. आज आपला हा जो कार्यक्रम आहे हा लाईव्ह पूर्ण वर्ल्ड वाईड, आपण महाराष्ट्रभर नाही म्हणूयात नक्कीच, कारण की हा लाईव्ह चालू आहे, वर्ल्ड वाईड चालू आहे आणि तोच चालू आहे आपल्या मंगल वार्तावर. मंगल भाऊ यांची जी मंगल वार्ता हे चॅनल आहे आपलं, आपल्या समाजाचं महत्त्वाचं म्हणजे, तर त्याच्यावर आजचा प्रोग्राम लाईव्ह चालू आहे. हा सगळ्यांनी प्रोग्राम लाईव्ह स्वतः बघावा, दुसऱ्यांना दाखवावा, तो लाईक करावा, सबस्क्राईब करावा आणि शेअरही करावा. खूप भरपूर संख्येने शेअर करावा. खूप खूप धन्यवाद मंगल भाऊ. त्यांचं ह्या वधूवर परिचय संमेलनात खूप मोलाचं असं कार्य आहे आणि आपल्या समाजाच्या सर्वच कार्यक्रमामध्ये ते नेहमी पुढे असतात प्रत्येक कार्यक्रमात. तर खूप खूप धन्यवाद तुमचे. यानंतर महिला मेळावा. पुन्हा ही कन्सेप्ट काय आहे, जसं गीताताईंनी आता एक विषय घेऊन त्या विषयावर बोलले. बरेच जण मला मध्यंतरी मी जेव्हा बाजूला गेले होते, मला लोकांनी विचारलं की मॅडम हे महिला मेळावा काय आहे नक्की. मेळावा सगळ्यांचा असतो, पण नक्की महिला मेळावा म्हणजे काय. मी मगाशीच बोलले, महिला मेळावा हा फक्त आपल्या घरचा कार्यक्रम, हितगुज करण्याचा कार्यक्रम, जिथे आपण आपले मतं मांडू शकतो, प्रखरपणे आपले मतं इथे आपण मांडू शकतो, एकमेकांना आपण सुशिक्षित करू शकतो काही विषयांवर. तर यानंतर मी ह्या कार्यक्रमासाठी बोलवू इच्छिते आपल्यातली एक सुंदरशी छोटीशी अशी, मी तर तिला छोटीशीच म्हणेल कारण की ती माझ्यापेक्षा वयाने लहान आहे आणि इतकं सुंदर बोलते. ती स्वतः एक प्रवचनकार आहे. तिचं एज्युकेशन ह्याच फील्डमध्ये झालेलं आहे. स्वतः खूप सुंदर कीर्तनकार आहे. तिचं एज्युकेशन मला वाटतं पैठणवरून ह्या क्षेत्रात स्पेशली झालेलं आहे. तर मी मंचावर आमंत्रित करते धनश्री राजपूत हिला. तिने मंचावर यावं आणि आपल्या महिलांना संबोधित करावं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की 2 मिनिटासाठी शांतता ठेवावी आणि या आवाजाकडे लक्ष असू द्यावं. आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे, यामध्ये आपण एक संस्कृतमध्ये सुंदरसं वाक्य उच्चारण केलं जातं. ते वाक्य असं आहे, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. किंवा हिंदीमध्ये म्हटलं जातं, नारी की निंदा मत कर यारो, नारी है रत्न की खान. नारी की निंदा मत कर यारो, नारी है रत्न की खान. जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. आपण जीवन जगत असताना राजपूत समाजातील आहोत म्हटल्याच्या नंतर आपले वीर जे आपल्यापूर्वी होऊन गेलेले आहेत त्यांचे चरित्र आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहेत. त्यामध्ये महाराज सांगा असतील, उदयसिंहजी असतील, महाराणा प्रतापजी असतील, सर्वांचे चरित्र आपल्याला माहिती आहे. पण कदाचित आपण यांच्या चरित्रांचं श्रवण करत असताना ज्या आपल्याच प्रजातीतील आहे, ज्यांच्यामुळे आपला हा वंशच चालू आहे, अशा असणाऱ्या राणी पद्मावतींना आपण विसरतो. किंवा संप्रदायामध्ये हरिभक्त म्हणून ज्यांना वर्णन केलं जातं असं मीराबाईंना आपण विसरतो. तर माझं असं म्हणणं आहे वैयक्तिक की आपण ज्यावेळेस महाराणा प्रतापजी यांचं चरित्र श्रवण करतो त्यावेळेस चरित्र श्रवण करत असताना महाराणा प्रतापजींनी ज्यांना घडवलं त्यांचंही चरित्र आपण श्रवण केलं पाहिजे. राणी जसवंताबाईंना आपण विसरून चाललं नाही पाहिजे. जीवन जगत असताना ज्या प्रकारे त्यांनी शूरता दाखवली त्या प्रकारे आपण जर शूरता दाखवून आपल्या मुलाबाळांना संस्कार देण्याचे प्रयत्न केले तर मला असं वाटतं यदा कदाचित ह्या घडीला
जे काही मुलं आपल्याला बिघडलेले दिसतात किंवा ज्यांचं चरित्र आपल्याला सुंदर दिसत नाही, अशांचे आपण चरित्र सुधारू शकतो. कारण आपल्या महाराष्ट्रात एक म्हण आहे बघा, की कुटुंबामध्ये एक मुलगा जर शिकला तर तो फक्त एकटा शिकून परिवाराचं पालन पोषण करतो. पण जर कुटुंबामध्ये एक स्त्री घडली, एक स्त्री शिकली, तर ती पूर्ण कुटुंबाला घडवते, पूर्ण कुटुंबाला सुशिक्षित करते. त्यामुळे असं नाही आहे की इथं आलेले सगळेच अशिक्षित आहेत, असं तर मी अजिबात म्हणणार नाही. कारण आपल्याला ह्यापूर्वी ज्यांनी वक्तव्य दिलं त्या डॉक्टर आहेत, त्यामुळे मी असं तर म्हणणार नाही की या ठिकाणी जेवढे पण आलेले आहेत सगळे अशिक्षित असतील. पण या ठिकाणी भरपूर असं प्रमाणात आहेत की ज्यांना शिक्षणाचं महत्त्व नाही आहे किंवा जीवन जगत असताना ते शिक्षणाचं महत्त्व ठेवत नाही. ते पाठीमागच्या रूढी प्रमाणे चालत येतात की आम्ही शिक्षण घेऊन काही केलं नाही तर आमचे लेकरं काय करणार. तर त्या सर्वांना एक छोटीशी विनंती आहे की शिक्षणाचं महत्त्व आतापर्यंत काही नव्हतं, आतापर्यंत गरजही पडली नाही, पण भावी आयुष्यात शिक्षणाव्यतिरिक्त आपल्याला दुसरा काही योग्य पर्याय नाही आहे. त्यामुळे सगळ्यांनी सुशिक्षित व्हावं, सगळ्यांनी आपल्या वीर ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याप्रमाणे जीवन अनुकरण करावं. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या चरित्रामध्ये आपण जर बघायला गेलो तर आजची तारीख सर्वांना माहितीच आहे, मोठा उत्सवाचा सण आहे. आज 19 फेब्रुवारी आहे, म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस आहे. जन्मदिवसाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी म्हणताना ऐकलं असेल की शिवछत्रपतींना घडवण्यामागे मासाहेब जिजाऊ आहेत, जगतमाता ज्या जिजाऊ माता आहेत, त्यांचं मोठं योगदान होतं. शिवाजी महाराजांचं जीवनचरित्रामधून आपण जर मासाहेब जिजाऊंना गायलं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन उल्लेख करत असताना त्यांच्या जीवनामधल्या ज्या जिजाऊ साहेबांच्या गोष्टी, ज्या गोष्टींचं अनुकरण करून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली, ते जर गायलं तर मला असं वाटतं की आताच्या ह्या युगामध्ये हिंदू साम्राज्य उभं राहिलं नसतं. कारण महाराणा प्रतापजी गेल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज एक असे व्यक्तिमत्व आहे की त्यांच्यामुळे हा जो महाराष्ट्र समाजाचा भगवा आहे तो भगवा फडकत आहे. आणि तो भगवा फडकत असताना जेवढे कार्य शिवाजी महाराजांनी केलेत, जेवढ्या लढाया शिवाजी महाराजांनी लढल्यात, तर असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की त्या सगळ्यांचे प्रेरणास्थान मासाहेब जिजाऊ साहेब असतील. कारण जीवनामध्ये जीवन जगत असताना असं म्हटलं जातं की आईने 9 महिने 9 दिवस गर्भावरती जे संस्कार केलेले आहेत, ते 9 महिने 9 दिवस केलेले गर्भसंस्कार जे आहेत ते बालक आयुष्यभर विसरत नाही. तर सर्वात मोठी जिम्मेदारी ही आपली आहे की आपण आपल्या मुलांना योग्य संस्कार कसे लावायचे. कारण जीवन जगत असताना पिता नावाचं जे छत्र आहे ते त्या मुलाचं भावी आयुष्य योग्य प्रकारे कसे चालेल, त्या मुलीचं भावी आयुष्य योग्य प्रकारे कसे चालेल यासाठी दिवस रात्र कबाड कष्ट करत असतो. तर त्या मुलावरती योग्य संस्कार करण्याचे काम हे महिला मंडळांचं आहे. मी तर पहिली गोष्ट राजपूत मेळावा जो ज्यांनी आयोजित केलेला आहे, वधूवर मेळावा, आणि त्यामध्ये महिला मेळावा ज्यांनी आयोजित केलेला आहे, सगळ्या कमिटीचे धन्यवाद देईल. कारण मला नाही वाटत की असे प्रोग्राम्स, असे कार्यक्रम जास्तीत जास्त केले जातात. उलट हे कार्यक्रम जास्तीत जास्त झाले पाहिजे. याचा फक्त एकच फायदा असा की जीवन जगत असताना योग्य काय अयोग्य काय हे मेळावे करत असताना समोरच्यांनी सांगितले, यावरून आपल्याला जास्तीत जास्त माहिती तर मिळतेच, पण जीवन जगत असताना अयोग्य मार्गाला आपण जात नाही. आणि विशेष म्हणजे मेळावा हा वधूवर मेळावा आहे, पण यामध्ये महिला मेळावा आहे. त्यामुळे सगळ्यांना एकच प्रार्थना करू इच्छिते की ज्या प्रकारे तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आयोजित राहिलेले आहेत, पण एकच इच्छा अशी आहे की तुम्ही तुमच्या मुलांना खूप शिकवा, खूप घडवा, पण जीवन जगत असताना त्यांना संस्कारी देखील बनवा. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद धनश्री. धनश्री ही कीर्तन पण खूप छान करते, प्रवचनही छान करते.
यानंतर आणि जे आता ह्या कार्यक्रमासाठी जे कोणी इथे उपस्थित आहे सर्वांसाठी आईस्क्रीमचा स्टॉल बॅकसाईडला लावण्यात आलेला आहे. तर तुम्ही आईस्क्रीमचा आनंद घेतही पुढील कार्यक्रम बघू शकता, ऐकू शकता. यानंतर अजून काही आपल्या मला वाटतं पैठण ह्या भागाकडच्या काही महिला अजूनही आहेत. तर त्या मागे बसलेल्या आहेत का? पैठण भागाकडच्या महिला कोण आहेत इथे? गेल्या? अच्छा, बाहेर गेलेल्या आहेत, त्या येत आहेत. बरं, त्या आल्यात की त्यांना प्लीज पुढे पाठवाल तुम्ही. जसं गीताताईंनी मगाशी सांगितलेलं होतं की ह्याही महिला ज्या आहेत अगदी आपले छोटे छोटे उद्योग स्वतः महिला मला वाटतं छोटे छोटे जे गट बनवून हे स्वतः यांचे उद्योग करतात. तर खरंच खूप कौतुकास्पद अशी बाब आहे की आपल्या समाजातील महिलाही स्वतः पुढे येऊन स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. यानंतर आणि यात अजून एक आपला जो महत्त्वाचा मुद्दा होता, मला वाटतं इथे आपण जो समाज हा आज वधूवर परिचय मेळावा जो झालेला आहे याच्यात राजपूत परदेशी, फक्त राजपूत परदेशी नाही तर मराठी भाषिक, हिंदी भाषिक आणि परदेशी भाषिक हे तिन्ही भाषिक परदेशी इथे उपस्थित होते. त्यांनीही स्वतःला इथे त्यांचं इंट्रोडक्शन इथे झालेलं आहे. तर ह्या वधूवर संमेलनाचं हेच एक महत्त्वाची गोष्ट होती की इथे आपण तिन्ही भाषिक समाजाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला होता. आणि यातही आज आत्ता ज्या कोणी महिला इथे बसलेल्या आहेत आणि त्यांना जर काही बोलायचं असेल तर त्यांनी स्वतः इथे येऊन तुम्ही बोलू शकता, 100% बोलू शकता. तोपर्यंत तुम्ही विचार करावा. यानंतर मी स्टेजवर सुनीताताई घुनावत यांना बोलवत आहे, ज्या स्वतः एक वकील आहेत आणि त्या नक्कीच आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. सुनीताताई घुनावत. मी ॲडव्होकेट सुनीता गुणावत. आता तुम्हाला वाटत असेल की इथे ओके मी ॲडव्होकेट सुनीता गुणावत. आता तुम्हाला वाटत असेल की मी इथे वधूवर परिचय संमेलनासाठी आपण इथे जमलो आहे आणि इथे ॲडव्होकेटचं काय काम. म्हणजे मी तुम्हाला काय सांगणार ना, कारण आता सगळ्यांच्या मनात इथे सर्वात मोठा प्रश्न आहे ते माझ्या मुलाचं किंवा मुलीचं कसं जमेल, हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. पण यामध्ये मी तुम्हाला एक विषयावर बोलणार आहे. ते आमचा विषय झाला होता, जे महिला मेळावा आपण घेतोय त्याचं प्रमुख कारण आहे की जे इंटरकास्ट मॅरेज होतात, आपल्या समाजातले मुलं मुली दुसऱ्या कास्टमध्ये लग्न करतात, तर त्याविषयी आपल्याला बोलायचं आहे. आता जात म्हटलं आणि कायदा म्हटला तर याच्यात कुठे आम्ही त्या विषयावर कायद्यामध्ये जातीचं काही बोलू शकत नाही, कारण कायदा हा जातीला सपोर्ट करतो. पण मी तसं करणार नाही. मी तुमच्या कायद्याचं कमी आणि फायद्याचं जास्त बोलणार आहे. तर मला काय वाटतं की असं इंटरकास्ट मॅरेज जे होतात त्याचं कारण काय हे महत्त्वाचं आहे. पहिले शोधणं हे महत्त्वाचं आहे की मुलं दुसऱ्या कास्टमध्ये लग्न का करतात. त्याचं कारण असं आहे की पहिली गोष्ट, राजपूत समाज, राजपूत हा शब्दच असा आहे की आपण राजपूत, कोणी जर आपल्याला विचारलं की कोणत्या समाजाचे, आपण राजपूत जेव्हा म्हणतो ना तेव्हा म्हणणाऱ्यालाही खूप अभिमान वाटतो आणि ऐकणाराही एकदम खाली, त्याची मान खाली होती, म्हणजे आपल्याबद्दल त्याचा आदर खूप वाढतो. मग आपला समाज एवढा गर्व करण्यासारखं असताना आपण आपली मुलं दुसऱ्या समाजात कशी लग्न करतात. याचं कारण हे की आपल्याच घरामध्ये आपण राजपूत आहोत ही भावना त्यांच्यामध्ये आपण जागरूक करत नाही आहे. आपण काय म्हणतोय, शाळेत जातात मुलं, सर्व धर्म समभाव, हे पहिले आपण शिकवतोय. ठीक आहे ना, शिकवा तुम्ही, हेही शिकवा, पण त्यापेक्षा जास्त आपला समाज काय आहे याबद्दल तुम्ही त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करा. त्यासाठी आता जे कार्यक्रम होतात, जसा आजचा कार्यक्रम आहे आणि महाराणा प्रताप यांची जयंती आहे, मी स्वतः जोपर्यंत महाराणा प्रताप जयंतीमध्ये फक्त सकाळी यायचे आणि कार्यक्रम आटपून जायचे तेव्हा मला काही विशेष वाटलं नाही. पण मी जेव्हा रॅलीमध्ये आले आणि मी ते जे आपलं रॉयल म्हणू आपण, राजपूत म्हणजे रॉयल, तर जो थाटबाट बघितला, आपला जो पैनाव बघितला,
तर तेव्हा एक आपली वेगळी आपल्याला वाटायला लागतं, आपण अभिमान वाटतो आपल्याला आपल्या समाजाचा मग त्यावेळेस. आणि ह्या गोष्टीसाठी तुम्ही तुमच्या मुलींना जेव्हा असं रॅलीमध्ये सहभाग करतील, आणतील तुम्ही, तर त्यांनाही त्या गोष्टीचा अभिमान वाटेल आणि दुसरे इतर समाजाबद्दल त्यांना काहीही क्रेज राहणार नाही. तर माझं म्हणणं असंच आहे की तुम्ही राजपूत आहात आणि मुलांमध्येही ती भावना तुम्ही जागरूक करा. आता दुसरी गोष्ट आहे की मुलं जे आहेत आपले, त्यांना लहानपणापासून बाहेर जे होतात इंटरकास्ट मॅरेज करणाऱ्या मुलींचे जे नंतरचे जे आयुष्य आहे ते किती भयंकर असतात. जसं आता दिल्लीमध्ये मागे श्रद्धा हत्याकांड झाला, तिचं किती तुकडे करून हळूहळू विल्हेवाट लावली. असे एक नाही, खूप सारे उदाहरण आहेत. ह्या गोष्टी मुलींना दाखवा, त्याबद्दल त्यांना सांगा की हे आपण जेव्हा हे करू तेव्हाच त्यांना कारण त्यांना माहीत नसणार आहे ना की बाहेर जग कसं आहे. किती मुलींना आपण जेव्हा लग्न करतो तेव्हा किती बघून मुलींचं आयुष्य बघतो की त्यांना चांगलं आयुष्य जाण्यासाठी कुठे कोणत्या गोत्रामध्ये द्यायचं. मग दुसरं कन्सेप्ट आपली हीच होती की गोत्र. माझं म्हणणं आहे तुम्ही जेव्हा दुसऱ्या इंटरकास्ट करणाऱ्या मुलींना नंतर ॲक्सेप्ट करतात, मग थोडंसं तुम्ही गोत्राच्या बाहेर जाण्यास काय हरकत आहे तुम्हाला. हिंदी भाषिक हा जो आपला मुद्दा आहे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की आपला समाज आहे सगळं एकसारखंच आहे, त्यांचं संस्कृती एकसारखी आहे. मग थोडंफार तुम्ही आपले गोत्र धरून नका बसू ना. त्यापेक्षा थोडंसं हे करा की मुलींना चॉईस जास्त द्या. जर आपण त्याच्यापासून थोडं हे झालं की गोत्र वगैरे ह्या गोष्टी जर जास्त धरून बसलं नाही तर चॉईस जास्त मिळेल. कारण आज मी बघितलं इथे की किती आपल्याला आजपर्यंत माहीत नव्हतं की आपल्या समाजामध्ये एवढे सुशिक्षित मुलं आहेत. तर मग IT इंजिनियर आणि इतरही बरेच मुलं आहेत की ज्यांना आज मुली शोधतायत ते. मग आपल्याला माहीत होणार होतं का आतापर्यंत? माहीत होतं का आपल्याला की आपल्या समाजामध्ये एवढे चांगले मुलं आहेत, एवढे चांगले स्थळ आहेत? आपण काय करतो, फक्त आपल्या आजूबाजूला बघतो, आपण त्याच्यापेक्षा बाहेर पडायला तयारच नाही आहे. तर माझं असं म्हणणं आहे की थोडंसं आपण कायद्याचं, मी म्हणते ना थोडंसं कायद्याचं बोलन, तर कायद्याचं हेच आहे की इतकीही जात नका मानू की तुम्ही गोत्र धरून बसा. थोडं तिथे तुम्हाला जर वाटत असेल मुलगा चांगला आहे, मुलगी चांगली आहे, तर थोडं तिथे कॉम्प्रोमाइज करायला शिका. जास्त नाही म्हणणार कारण आपला समाज खूप जास्त जातीला चिटकून आहे, पण विचार करा ना, दुसऱ्या इतर समाजामध्ये किंवा इतर धर्मामध्ये लग्न करण्यापेक्षा हे बरं आहे ना. तर बस माझं एवढंच म्हणणं आहे आणि एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवते. जय हिंद. खूप खूप धन्यवाद सुनीताताई. त्यांनी महत्त्वाचा मुद्दा इथे उपस्थित केला होता. आणि हे जे वधूवर परिचय संमेलन, राजपूत परदेशी वधूवर परिचय संमेलन, याची सुरुवात करण्यामागचं प्रमुख उद्देश यांनी जो विषय मांडला तोच होता. तर खूप खूप धन्यवाद सुनीताताई. यानंतर मोना राजपूत, आपण इथे आहात का? मोनाताई राजपूत, मोनाताई राजपूत इथे आहे? मला वाटत त्या दिसत नाहीये. ओके, ठीक आहे. आजचा हा जो वधूवर परिचय संमेलन आहे ना, हा आपण संपला असं जाहीरच करणार नाही आहोत जोपर्यंत आपण इथून बाहेर निघणार नाही आहोत. तर आज अजून एक एंट्री इथे झालेली आहे वधूवर परिचय संमेलनातून. तर इथे एक परिचय देण्यासाठी स्वतःचं प्रदीप हिम्मतसिंग राजपूत यांना मी मंचावर आमंत्रित करते. प्रदीप हिम्मतसिंग राजपूत यांचं आता इथे रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्यांनी प्लीज स्टेजवर यावं आणि स्वतःला इंट्रोड्यूस करावं. सर्वांना नमस्कार आणि जय राणा. माझं नाव प्रदीप हिम्मतसिंग राजपूत, मूळ गाव तालखेड, तालुका मोताळा आणि जिल्हा बुलढाणा. माझं शिक्षण M.Com झालेलं आहे आणि मी अकाउंटंट म्हणून बिल्डर लाईनला काम करतो आणि माझा पेमेंट 20,000 रुपये आहे. प्रदीप हिम्मतसिंग राजपूत यांचं नाव.
यांचं गोत्र गोत्र काय तुमचं? वैशिष्ट्य वशिष्ठ हे यांचं गोत्र आहे. मामाचं गोत्र हे सोळंकी आहे. बरोबर. यांचं शिक्षण M.Com झालेलं आहे प्रदीपचं. मूळ गाव हे तालखेड आहे. यांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख आहे आणि यांना जी अपेक्षा आहे ती सर्वसाधारण अशी मुलगी यांना हवी आहे. तर आपण नक्कीच यांना सर्वसाधारण मुलगी भेटण्यासाठी प्रयत्नशील आम्ही राहू. खूप खूप धन्यवाद तुमचे प्रदीप. थँक्यू. यानंतर ठीक आहे. यानंतर बरं अजून एक बायोडाटा आपल्याकडे आलेला आहे. तर तोपर्यंत मला वाटतं आपण एका महिला भगिनींचं आपलं त्यांना मी मंचावर कोमलताई डोभाळ त्या इथे आहेत का? कोमलताई डोभाळ. येस प्लीज कोमल तुम्ही स्टेजवर यावं. त्यांनाही आपल्या समाजासाठी काही बोलायचं होतं आणि त्या इथे आहेत. कोमल डोभाळ. थँक्यू. हॅलो हॅलो, आवाज येतोय का माझा? थोडं 5 मिनिटासाठी गप्पा मारणं बंद करा. आईस्क्रीम खाऊ शकता पण आणि हां म्हणजे तुम्ही आनंद घेत घेत माझं बोरिंग भाषण ऐकू शकाल. भाषण नाही म्हणता येणार. इथे सगळ्यात इन्स्पिरेशनल तर मला हे वाटलं की आजच्या आपल्या मीटिंगसाठी होस्टच एक महिला आहे. तर आणि त्यांचा पेशन्स बघून म्हणजे बाकी सगळ्यांमध्ये पण तो पेशन्स बिल्डअप झाला आणि मला त्यातनं पण ह्या स्पीचमध्ये ॲड करण्यासाठी 2-3 नवीन पॉईंट भेटले. मॅम तुम्ही बसू शकता. मी खूप वेळ बोर करणार आहे त्यामुळे बसून घ्या. तर ॲक्च्युली 2 दिवसाआधी माझ्या मम्मींना ॲक्च्युली सांगितलं होतं की तुम्ही बोला काही म्हणून. बट शी सेड की तू अजून भावी पिढी असल्यामुळे 2-3 पॉईंट ॲड ऑन करू शकशील, नवीन काही बोलू शकशील. म्हटलं ठीक आहे. तर सुरुवात इथून होईल की आज आपल्या समाजाचा वरवधू परिचय जो की झाला. खरं तर सुरुवातीला आमच्याच घरातील काही वडीलधारी माणसांचं असं होतं आपल्या भाषेतल्या ट्युनिंगमध्ये. मी म्हणलं काही जाता रवे की जिंकी शादी नाही हो जाता रे असं करता रे की. तर मग मी म्हटलं आता हे असं म्हणताय ना मग मी पहिले तिकडे जाईल की नाही का की जे काही प्री बयास्ड कनोटेशन असतात आपल्या माइंडमध्ये सेट की हे करावं हे करू नये आणि हे केलं तर देन द वुमन ती हाय कॅरेक्टरवाली असेल आणि हे केलं तर वुमन लो कॅरेक्टरवाली असेल. तर मला हे भ्रम सगळ्यांचं तोडायचं होतं. त्याच्यामुळे मग टॉपिक कोणता निवडावा तर मी म्हटलं की महिला मेळावा आहे तर आपण वुमन एम्पॉवरमेंटवर चांगलं बोलू शकू. तर एक लहानशी मुलगी 3 वर्षाची तिच्या आजीला विचारते की स्त्री म्हणजे काय असते, स्त्री कोण असते. तर ती आजी तिच्या लडखडत्या जिभेने म्हणते स्त्री म्हणजे काही वेगळं नसतं का बाळा, स्त्री म्हणजे काही वेगळं नसतं बाळा, स्त्री ही सुद्धा एक मनुष्य असते, स्त्री ही सुद्धा एक मनुष्य असते, तिलाही तिचं आयुष्य असते. तुडवली तर नागिन असते आणि डिवचली तर वाघीण असते, तुडवली तर नागिन असते आणि डिवचली तर वाघीण असते. तळाबाळाची नीज असले आणि कडाडली तर वीज असते, ती म्हणजे स्त्री असते. स्त्री ही एक शक्ती असते. असं ती 70 वर्षाची आजी तिच्या 3 वर्षाच्या मुलीला ग्रँड डॉटरला समजावून सांगते. तर ह्यालाच मी थोडंसं काही 5 मुद्द्यांमध्ये मांडलंय की मला असं वाटलं की आपल्या समाजासाठी सध्याच्या अकॉर्डिंग टू 2024 जे जात आहे तर त्यात हे 4-5 मुद्दे मांडायची मला अशी गरज वाटली. तर सगळ्यात आधी तर आजचा जो प्रोग्राम होता हे ॲक्च्युली महाभारतापासूनच त्याच्या आधीपासूनच 3000 इयर्स पहिलेपासून स्वयंवर जेव्हा व्हायचे सो आपण ती संस्कृती आता परत आणली आहे. तो असं नाही म्हणायचं हे काय मॉडर्नपणा चालू आला. आपण जे आपलं सनातन धर्माचं जे मूळ होतं त्याला आपण आता धरून चालत आहोत. तर ही आपल्यासाठी खूप गर्वाची बाब आहे. तर
मी काही बोलल्याने म्हणजे जसे की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की पुरुष प्रधान संस्कृती आहे, तर माझे काही बोलणं त्यांना टोचणं पण वाटू शकतं. पण महिला मेळावा आहे तर मी ऑन द बेसिस ऑफ पॉझिटिव्ह फेमिनिझम आय विल टॉक. ओके, सो मला म्हणजे तुम्ही झेलून घ्या आज. तर सगळ्यात आधी मी बोलेल, माझी आई आईस्क्रीम खात आहे ऐका पण तुम्ही. सगळ्यात आधी मी बोलेल की संस्कारी मुलगी म्हणजे काय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ संस्कारी, हे टर्म म्हणजे काय. तर मुलगी जेव्हा लहानपणापासून जन्मते तिथून तिच्या बॉडी शेमिंग केल्या जाते. म्हणजे ही काळीच आहे, ही ढोलीच आहे, ही पातळच आहे. आज स्टेजवर आल्या असेल तर गुपचूप तिकडे मागे बायका बोलल्या असतील, बाईने किती मेकअप केला, ही किती मॉडर्न कपडे घातले. सो अकॉर्डिंग टू मी संस्कार हे त्याच्या आउटर अपीअरन्सने नाही, तर त्याचे मूळ कॅरेक्टर काय आहे, त्याचा बेस काय आहे, त्याची पर्सनॅलिटी कोणकोणत्या टॉपिकवर घडवली गेलेली आहे. सो ते संस्कार असतात. आणि मला वाटतं राजपूतच नाही तर प्रत्येक स्त्रीने ते एकूण एक संस्कार स्वतःमध्ये आत्मसात करायला पाहिजे. तर माझ्या मते तर संस्कारी मुलीची डेफिनेशन ती आहे, रॅदर दॅन जजिंग ऑन द बेसिस ऑफ आउटर अपीअरन्स. तर दुसरा माझा टॉपिक असा होता की मॅरेज म्हणजे नेमकं काय. आज आपण इथे सगळे वर वधू परिचयासाठी जमलो आहोत, तर मला असं वाटतं की हा मुद्दा पण मी इथे मांडायला पाहिजे. तर मॅरेज म्हणजे आपल्याकडे कशी पद्धत आहे की मुलगी येणार, म्हणजे मुलाच्या घरचे येणार, मग मुलगी साडी घालून, जसे की ती साडी तिने कधी घातली नसेल तरी पण, आणि तो मेकअपही तिने कधी थोपला नसेल 4 किलो, पण ती तिचा रीलपणा म्हणजे जो ती नाहीच आहे तसं ती प्रेडिक्ट करेल सर्वांना. पोहे सुद्धा तिने बनवलेले नसतात आणि मग तिला सगळ्यांसमोर असं आणलं जातं आणि त्याच्यानंतर मग ते म्हणतात की आता आम्ही तुम्हाला 10 मिनिट देतोय, तुम्ही बोला. आणि मग नंतर त्याच्यानंतर ती मीटिंग बसून तो लग्न ठरवलं जातं. तर माझ्या मते मला असं वाटतं की लग्न हे एक ट्रेड डील नसून ते दोन वेगवेगळ्या दोन वेगवेगळ्या व्यक्तींचं, दोन वेगवेगळ्या व्यक्तींमधनं दोन वेगवेगळ्या परिवारांचं मिलन असतं. तर लग्न म्हणजे फक्त मटेरियल आदान प्रदान नसून ती तुमच्या संस्काराची, तुमच्या पॉझिटिव्हिटीची, तुमच्या निगेटिव्हिटीची आणि प्रत्येक गोष्टीची आदान प्रदान असते. त्यामुळे मला असं वाटतं की काही गोष्टी आपणही ज्या एकदम पुरातन काळापासून चालत आलेल्या आहेत, जे की अपडेट व्हायची गरज आहे, तर आपणही त्यानुसार स्वतःला अपडेट व्हावं. ज्याची फर्स्ट स्टेप आपण आज केलेली आहे की आज आपण स्वतःहून मुला मुलींना स्टेजवर बोलायला लावलं आणि त्यांना प्रत्येकांना विचारलं की तुमची अपेक्षा काय. ह्याला आपल्याला 100 वर्ष लागली हे विचारायला की तुमची अपेक्षा काय. कारण खूप घरात खूप कमी मुलींना विचारलं जातं की तुझी अपेक्षा काय, कारण ती मुलगी सगळ्यात नंतर येते, लग्नाच्या ह्या ज्या प्रोसेसमध्ये आहे. तर मला असं वाटतं की हा पण एक खूप पॉझिटिव्ह पाऊल आहे जो की आपण उचललेला आहे. आणि आता एक मॅम स्पीच देऊन गेल्या, तर त्यांचा मला एक मुद्दा खूप चांगल्या प्रकारे पटला की आपल्या राजपूत मुली इंटरकास्ट मॅरेज का करत आहेत. तर तो मुद्दा एकदम मला पटला की प्रत्येक मुला मुलीमध्ये आपण राजपूत का आहोत हे त्यांना समजून सांगणं आणि तसे गुण प्रत्येक मुला मुलींमध्ये अत्यंत लहानपणापासून त्यांच्यात आत्मसात करवणं हे खूप गरजेचं आहे. पण त्याच्यातच अजून एक मुद्दा मी स्वतःचा मांडू इच्छिते, तो की म्हणजे डावरी, ज्याला आपण मराठीत म्हणतो हुंडा. तर काही मुला मुलींच्या आईवडिलांनी खूप काबाड कष्ट करून मजुरी करून त्यांना शिकवलेलं असतं. तर अशा मुलींच्या आईबाबांकडे म्हणजे त्यांची लायकीच नसते की ते एक स्पेसिफाईड अमाऊंट त्यांना देऊ शकतील. तर आय थिंक मग ती मुलगी म्हणते की इतकं मी माझ्या आईवडिलांना इतक्या हल्लकीचं पाहण्यापेक्षा जर मला कोणी त्या स्वरूपात स्वीकारायला तयार असेल तर मी का करू नये, असं तिचा क्वेश्चन असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्या समाजाने ह्यावर पण आपला मुद्दा केंद्रित करावा. पण मला असं वाटतं की हुंडा घेणाऱ्यापेक्षा मी जास्त म्हणजे मला असं वाटतं की हुंडा देणारे चुकतायत. कारण की एक मुलामागे लगेच मुलीचे आई वडील म्हणतात कत्तो पाहिजे तुमको बोलो, मग अशा म्हटल्याने ते घेणारच ना. तर मला असं वाटतं की हात तुम्ही, मी म्हणत नाही की हुंडाबंदीच करा असं वसं, कारण की खूप सारे जण मला आता म्हणत पण असतील की ही मुलगी खूपच पुढचं बोलत आहे, पण मला बोलायचं होतं सो मी बोलून दिलं. तर तुम्ही मिडल पाथ ह्याच्यात नक्कीच काढायला हवा, कारण की लग्न हे एक सांस्कृतिक मिलन आहे ना की ती एक ट्रेड डील आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ह्याच्यावर पण खूप चांगल्या प्रकारे विचार करायला पाहिजे. आणि माझे काही बंधू आहेत आणि फ्रेंड्स आहेत ते आपल्या समाजाचे आहेत,
तर त्यांनी पण ह्या महिला मेळावा आहे पण मेन्स मेंटल हेल्थवर ते पण बोलले की बाबा ठीक आहे आम्ही हुंडा नाही घेणार, पण आमचं काय, तुम्ही सांगा म्हणे आज तुमच्या मेळाव्यातली एक तरी मुलगी अनएम्प्लॉयड मुलाला करेल का म्हणे, कोणी अनएम्प्लॉयड मुलाशी लग्न, किंवा शेतकरी मुलाशी तरी कोणी लग्न करेल का म्हणे. प्रत्येक जण मुलीचे बघतात, मुलीचे घरचे जेव्हा बघतात तेव्हा ते बघतात की हा मुलगा कमवतो, मग पॅकेज विचारतात, त्याच्यानंतर मग त्याला चूज करतात. पॅकेज नंतरही त्यांना शेती हवी असते, शेतीनंतरही त्यांना म्हणतात मग घर आहे का, घर जर गावात असलं तर ते म्हणतात फ्लॅट नाही आहे, फ्लॅट आहे तर ते म्हणतात की गाडी आहे का, गाडी असल्यावर पण ते म्हणतात की बँक बॅलन्स किती आहे मुलाचं. मग इतकी सगळी फिल्टर कॉपी जर मुलाची होतीये तर ते म्हणतात मग आम्ही का घेऊ नये, असं त्यांचं म्हणणं आलं. त्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्यात माझे जे काही समाज बंधू आहेत त्यांचंही काही चुकीचं नाही आहे. त्यामुळे दोघांच्या दृष्टीने विचार करावा. जे काही मुलींकडनं आणि मुलांकडनं दोघांच्याही फॅमिलीमध्ये जे काही त्रुटुटा असतील ते तुम्ही भरून काढाव्या. आणि जसं की आपला भारत देश पुढे जात आहे, मोदीजी नेत आहे, डिजिटाइज्ड होत आहे आणि 2024 चालू आहे, तर आपल्या समाजानेही बाकी समाजांपेक्षा पुढे जावे. दुसऱ्या समाजांमध्ये जसं त्यांचे आचार विचार आहेत, एज्युकेशनला खूप जास्त महत्त्व आहे. एज्युकेशनवरनं मला एक पॉईंट आठवला की सगळेजण म्हणतात की मुलींना शिकवा, मुलींना घडवा, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, असे सगळेजण म्हणतात. पण तिथे सुद्धा हा एक प्रॉब्लेम आजकाल दिसून येतोय की मुलगी जर शिकली तर तिच्यात काही निगेटिव्ह ॲटिट्यूड डेव्हलप होतो. तर ती तेव्हा म्हणते की मी सासू सासऱ्यांसोबत नाही राहणार, किंवा मला पुण्यालाच राहायचं आहे, किंवा मी ही फॅमिली नाही सांभाळणार. मग अशा वेळेस मुलांनी काय करायचं, तर इकडे ह्या दोघांच्या ह्या सगळ्या परिस्थितीमुळे मुलाची पण खूप बाचाबाची होते. तर मला असं वाटतं की जी सुदृढ स्त्री किंवा सुदृढ मुलगी, ज्याला आपण म्हणतो अ गर्ल विथ अ पॉझिटिव्ह कॅरेक्टर, ती नाही आहे जिने BE केलं, ME केलं, MTech केलं किंवा ती कलेक्टर बनली आहे. ती आहे की जी तिच्या शिक्षणाचा एकदम पॉझिटिव्हली उपयोग आणि वापर करते आणि आपल्या संस्कृतीशी पण ती बांधून आहे. आणि शेवटी मी हेच बोलेल, माझं सगळ्यांनी खूप बोर होऊन ऐकून घेतलं त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू मला अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. कोमल डोभाळ, काय सुंदर आज विषय तिने आपल्या सगळ्यांसमोर, भले आपण खूप नाही होत आता इथे हे सगळं ऐकण्यासाठी, पण हिनी जे विषय मांडलेत ना, हे सगळे जे इथे लोक बसलेले होते आज सकाळी, ह्या सगळ्यांसमोर अगदी म्हणजे बिलकुल कोमल, तू इथे समोर येऊन आम्हाला तुझं कौतुक करावं वाटतंय. सुनीताताई, मी तुम्हाला स्टेजवर आमंत्रित करते कोमलचं कौतुक करण्यासाठी. इतक्या कमी वयात इतकं सुंदर तिने ज्या विषयांबद्दल ती बोललेली आहे, जे आपण मोठे मोठे लोक सुद्धा लवकर बोलू शकत नाही ह्या विषयांबद्दल, तर तुझं खरंच खूप खूप कौतुक. खूप सुंदर बोलली. जे विषय तू मांडले महत्वाचे, म्हणजे तुझे पॉइंट आहेत का तुझ्याकडे, ते 5 पॉइंट? एकच मिनिट. पहिला जो मुद्दा होता, मी शक्यतो सगळे मुद्दे तिचे खूप तिचे जे महत्वाचे मी तिच्याशी जेव्हा 2 दिवसापूर्वी माझं बोलणं झालं होतं, तर विषय तिला कशावर बोलणार, तर ती स्वतःहूनच बोलली की ताई मला वुमेन एम्पॉवरमेंट बद्दल बोलायचं आहे. खूप सुंदर. ती बोलली की पुरुष प्रधान संस्कृती आहे, तर मी जे काही बोलेल तर पुरुषांना कुठे वाईट वाटू शकतं, पण असं आपल्यापैकी कुणीही असे नाहीयेत, ते सगळे समजून घेतात. जे विषय तिने मांडले होते खरंच खूप, एक हुंडा हा विषय तिने मांडला होता की हुंडा घेऊ नये. आणि खरंच जेव्हा मुलगी इतकी सुंदर आहे, मुलगी तुम्हाला भेटत आहे, तिथे हुंडा हा विषयच का यावा. तर आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत की आपण एक वधूवर परिचय संमेलन घेतो आहे. तर हुंडा अशी कुप्रथा, खरंच आम्ही सगळे आवाहन करतो की ही कुप्रथा लवकरात लवकर बंद व्हावी. त्यानंतर तिचं होतं न्यूक्लिअर फॅमिली आणि जॉईंट फॅमिली, ह्या 2 तिचे पॉइंट्स होते बोलण्याबद्दलचे. आणि तिने एक विचारलं होतं की संस्कारित मुलगी म्हणजे काय, याची डेफिनेशन काय असते. तर तिने ज्या पद्धतीने सांगितली ना, संस्कारित मुलगी तिच्या पेहरावावरून, ती किती मॉडर्न दिसते यावरून तिचे संस्कार नक्कीच ठरवले जाऊ शकत नाही. तर तिचे संस्कार तिच्यात असलेल्या ज्या पद्धतीने ती राहते, ज्या पद्धतीने तिच्या आतमध्ये ते बिंबवण्यात आलेले आहे, तर ते संस्कार
त्यालाच आपण नक्कीच संस्कारित मुलगी अशी म्हणू. तर कोमल, अगदी तुझा कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला देऊन टाक, आम्हाला तुझी गरज भासणार आहे भविष्यात. तर खूप छान, अगदी खूप सुंदर, मस्त. खरं तर कविताताई, तुम्ही एवढ्या चांगल्या अँकर आहे आणि तुम्ही तिच्या प्रेमात पडल्या म्हणजे आता खरंच तिच्यासाठी डोबाळ सरांची पुतणी आहे मला वाटतं ती. आणि कोमल, पुढचं जे अँकरिंग आहे आता आम्ही दोघांनी करणार, तुलाच करावं लागणार. तुझं जमो अथवा ना जमो, तुला पुढचं वधूवर सूचकचं अँकरिंग तुलाच करावं लागणार आहे. असो, या ठिकाणी आताच डॉक्टर जीवनसिंग राजपूत यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा संयोजक कमिटीच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि एक बायोडाटा माझ्याजवळ आला होता, परंतु माझ्याकडून वाचण्याचा राहून गेला. तो बायोडाटा मी या ठिकाणी वाचून दाखवतो. मुलगा होमगार्ड आहे अकोल्याला, त्याला बंदोबस्त असल्यामुळं तो येऊ शकला नाही या ठिकाणी. मुलाचं नाव संतोष सिंग ईश्वर सिंग राजपूत, जन्मदिनांक 4/6/1984, जन्मसमय 4:50, जन्मस्थळ अकोला, गोत्र चंदवाडा, उंची 5 फूट 7 इंच आहे. शिक्षण त्याचं 12वी पास आहे. MCUC डिप्लोमा इलेक्ट्रिकल आणि गव्हर्नमेंट डिप्लोमा सुद्धा त्याने केलेला आहे. व्यवसायाने तो होमगार्ड सर्व्हिस करतो, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिशियन सुद्धा आहे. मुलगा हा निर्व्यसनी आहे, कोणतंही व्यसन त्याला नाही आहे. त्याला बहीण सुद्धा नाही, भाऊ सुद्धा नाही, वडील नाही आहे. 3 मावश्या आणि 1 मामा, म्हणजे माझे जवळ श्री परमेश्वर सिंग राजपूत लालसोटे हे त्याचे मामा आहे अकोल्याचे. आणि ह्या मुलाचं स्वतःचं घर आहे राजपूतपुरा अकोला या ठिकाणी. त्याचा संपर्क क्रमांक 9637090756 असा आहे. तर संतोष ईश्वर सिंग राजपूत हा मुलगा मी स्वतः पाहिलेला आहे, खूपच चांगला. आणि त्यासाठी जर कोणतं स्थळ असेल तर कृपया आपण या नंबरवर किंवा मला संपर्क साधला तरी चालेल. धन्यवाद. यानंतर अजून एक आपल्याकडे परिचय पत्र आलेलं आहे. जसं आम्ही म्हटलं ना की जोपर्यंत आम्ही सगळेजण इथून निघणार नाही तोपर्यंत कार्यक्रम संपला असं आम्ही जाहीर करणार नाही आहोत. तर परिचय पत्र आहे आणि ते परिचय पत्र धनश्री ही वाचून दाखवणार आहे. हे माझ्या आत्यांचं परिचयपत्र आहेत. कुमारी शीतल पोपट चुंगडे, वडिलांचं नाव पोपट रामलाल चुंगडे, गोत्र चुंगडे, दिनांक 25/2/1995, उंची 5.3, मामाचे गोत्र कठुंबरे, मुळगाव लाखेगाव, शिक्षण MCOM, ॲक्सिस बँक पुणेमध्ये ते सध्याला जॉब करत आहेत, व्यवसाय नोकरीच करत आहेत बँकमध्ये. आणि त्यांना 1 बहीण 1 भाऊ आहे. आणि मुलाकडून अपेक्षा आहे की मुलगा नोकरी करणारा असावा, निर्व्यसनी असावा. खूप खूप धन्यवाद. यानंतर पूनमताई राजपूत आहेत का इथे आता सध्या? बरं. यानंतर आपल्या ह्या कौटुंबिक कार्यक्रमात अजून कुणाची इच्छा आहे बोलण्याची तर स्वतः घरचं स्टेज समजून तुम्ही वर यायचं आहे आणि आपले मत तुम्ही इथे मांडू शकतात. तर कुणाची इच्छा आहे? महिला, स्पेशली महिलांसाठी ही संधी नेहमी मिळत नसते. जेव्हा मिळाली तेव्हा ती ग्रॅब करणं आवश्यक असतं. तर ती ठीक आहे. मला वाटतं आजच्या कार्यक्रमात सगळ्यांनी मंगल भैया इथे आहेत का? मंगल भाऊ आपण आहात का इथे? मंगल भाऊ इथे दिसत नाहीयेत. आहेत मंगल भाऊ. तर आजचा जो हा कार्यक्रम होता, सकाळी एक प्रवचन, त्यानंतर दुसऱ्या सत्रात राजपूत परदेशी वधूवर परिचय संमेलन आणि हा तिसरा महिला मेळावा, या तिन्ही कार्यक्रमांची ह्या कार्यक्रमात आभार मानण्यासाठी मी मंगल भाऊ यांना स्टेजवर आमंत्रित करते. खरं तर त्यांचा आभार आपण सगळ्यांनी मानले पाहिजे, कारण की त्यांची खूप दिवसांची ही पूर्ण कमिटीचीच खूप दिवसांची मेहनत आहे. आपण फक्त ग्रुप्सवर बघत होतो की हे लोक कुठे कुठे जात आहेत, पण त्यामागे त्यांची खरंच खूप मेहनत आहे. तर तुमचे खरंच मनापासून आभार. आणि माईक तुमच्या.
आता जे प्रस्थान आहे कार्यक्रमाची, प्रेमसिंग बोगवणे याच्याकडून प्रस्थान झाली कार्यक्रमाची. आता आभारसाठी माझं नाव निवडलं गेलं किंवा आभार मी आता व्यक्त करतोय. आता बघा, हा जो कार्यक्रम आहे राजपूत परदेशी वधूवर संमेलन, हा आपण मागच्या 2023 मध्ये सुरुवात केली होती इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये, कारण ही काळाची गरज होती. आता कोणीतरी पुढे यायला पाहिजे होतं, पण काय आता ते योग आला नाही किंवा मग कुठेतरी माशी सिंगल्यासारखं किंवा कोणाला वाटलं नाही का इथं पुढं या करा, किंवा आले बी असेल तर सक्सेस झाला नसेल. मग प्रेमसिंग भाऊ गुणावत, रूपचंद मामा मेहर यांनी एक ग्रुप बनवला होता व्हॉट्सअप. त्या ग्रुपच्या माझ्यासमोर कल्पना सुचली. तो पहिला असा यशस्वी कार्यक्रम झाला. 136 त्यामध्ये बायोडाटा आले होते. त्यामधून तुम्हाला सांगतो तुमच्या माहितीसाठी, जे ग्रुपचे बायोडाटा आणि आलेले बायोडाटा रजिस्ट्रेशन 70 मुलामुलींचे लग्न झाले. खोटं नाही सांगत मी, 70 किती 70 त्यामधून लग्न जुळले. आणि त्यानंतर मग तो यशस्वी असा कार्यक्रम झाला. थोड्याफार आमच्या चुका झाल्या त्या कार्यक्रमामध्ये, झाल्या असतील असं नाही सांगत का पूर्ण मी चांगलंच केला. चुका होत असतात कार्यक्रम, चुका त्यांच्याकडूनच होता. जो काम करतो घरात बसणारा माणूस त्याकडून चुका होत नाही. जो काम करतो चुका त्यांच्याकडून होतात, हे लक्षात ठेवा तुम्ही. काहींनी आमच्या चुका आम्हाला सांगितल्या, काहींनी आमच्या चुका दुसऱ्यांना सांगितल्या. असो, त्यानंतर दुसरा यशस्वी असा कार्यक्रम करण्याचा आमचा प्रयत्न होता. आम्ही लाईव्ह कार्यक्रम हा ठेवला होता मंगळवारच्या चॅनलच्या माध्यमातून. एक हॉल आपण बुक केला होता, तसा हॉल आहे. थोडीशी क्षमा मागतो मी तुम्हाला, जो आवाज मिस्टेक झाला किंवा तो इकोचा प्रॉब्लेम आला आणि थोडंसं पुस्तिकामध्ये झालं असेल थोडंफार, तर बघा चुका व्हायलाच पाहिजे. जसं आपण म्हणतो नवरा बायकोचे भांडणं व्हायलाच पाहिजे. चुका आणि शिका, शिक्षक म्हणतात चुका आणि शिका. नवरा बायकोचे भांडणं झाले तेव्हाच ती गोडी जास्त गोली गुळबिन जमते बरं का. भांडणाशिवाय नाही. मी तर म्हणतो व्हायलाच पाहिजे आठवड्यात एक नवरा बायकोची भांडणं. माझी बायको बसलेली तिथं, ती हसती, हसू येते तिला. तर चुका व्हायला पाहिजे, असं कोणताच जगातला माणूस एक चुका होणार नाही. तर हा दुसरा असा कार्यक्रम होता आपला. दुसऱ्या कार्यक्रमाला आपल्याकडं जो पुस्तिकाचा नवीन आपलं नियोजन होतं, आपण एक पुस्तिका बनवली. आता त्या पुस्तिकामध्ये फोटो आहे, बायोडाटा आहे, त्याचा परिचय आहे. हा पहिलाच असा प्रयोग आहे आपला समाजातला. आता प्रेमसिंग भाऊ, आम्ही खूप असे वधूवर अटेंड केले. आम्ही ब्राह्मण समाज असो, तेली समाज असो, शेतवाल समाज असो, त्यानंतर एक गुजराती समाज असो, त्यातून काही ना काही शिकलो आम्ही. एक गुजराती समाजाची एक महिला होती, तुम्हाला खोटं नाही सांगत, ती महिला ती महाराष्ट्राची अध्यक्ष आहे काहीतरी. त्यांनी म्हटलं, मी त्यांची बाईट घेतलेली मंगळवारता. मैं म्हटलं दीदी ये आपकी बेटी और बेटे का वर्ग कैसा था? बोले हम हमारी बेटी गरीब घर में देते हैं, बोले हमारी बेटी गरीब घर में देते हैं और बड़े घर की बेटी हमारे घर में आती है, बोले. मैं मतलब हमारा तो ऐसा नहीं है, हमारे पास पैसा रहेगा तो हमारी बेटी पैसे वाले के पास जाएंगी भाई, गरीब की बेटी तो पैसे वाले पास नहीं जाएंगी. ही खंत मी सांगतो बरं का तुम्हाला, एक सत्य गोष्टी आहे. हमारे राजपूत समाज में ऐसा है, जी हुंडा पद्धत आहे, ठीक आहे. मी जास्त त्याला विरोध भी नाही करत हुंडा पद्धतीला. आता जे ज्याचं त्याचा वैयक्तिक प्रश्न असेल तो हुंड्याचा, त्यावर भी बोलत नाही मी. तर तो फार त्याने चांगला असं बोलले की बोले हमारी बेटी बोले हम देते गरीब घर में बडी घर की करते. त्यानंतर खूप सारे वधूवर परिचय संमेलन आम्ही गेलो. त्यांनी पुस्तिकाचं नाव सुचवलं, पुस्तिका बनवली. 127+ आमच्याकडं त्यामध्ये मुला मुलींचे बायोडाटा आले आणि प्लस आज जे झाले असतील मला माहीत नाही, 150+ असेल आज, मग टोटल 150+ असेल रजिस्ट्रेशन. त्यामध्ये जास्तीत जास्त लग्न जुळतील. त्यानंतर आता एवढं मोठं काम करायचं, हा एकट्या दुकट्याचं काम नसतं. हा मंगल शिंगल करेल, प्रेमसिंग भाऊ करेल किंवा रूपचंद मामा करेल. आमचे गुरु आहे चांदा साहेब, डॉक्टर साहेब, तोतराम दादा असतील, सगळेच आमचे गुरु आहे. शिक्षक लोक आहे बसलेले समोर. त्यानंतर सूत्रसंचालनची टीम आहे आपली, महेंद्र बारवाल सर मागच्या वर्षीची टीम आहे ती, आणि कविता मॅडम. आणि शिक्षक लोक जे रजिस्ट्रेशनला बसले आणि यांनी जे सूत्रसंचालन केलं, या सूत्रसंचालनामुळे आमच्या कार्यक्रमाला 4 चॅनल लागतात नेहमी. आता दुसऱ्याला लागले की नाही लागल्या, मला प्रतिक्रिया आल्या नाही अजून. मंगळवारता ते दिसेल आणि थोडाफार आवाज आपल्याला इथे येत नाही, पण घरी जाऊन आपण मंगळवारता बघा, तो आवाज स्पष्ट येतो मंगळवारता. तर असा एकूण कार्यक्रम होता. तर एकट्या दुकट्याचा कार्यक्रम नाही, त्यामुळं एक 8 जणांची आपली सहयोग टीम होती. सगळ्यांचं सहकार्य होतं, सगळ्यांचं सहकार्यानं हा कार्यक्रम होतो. कसं एकट्याचं काम नसतं. प्रेमसिंग भाऊचा माझा जास्त दोस्त नाही, त्यामध्ये कोणी मिठाचा खडा टाकण्याचा पण प्रयत्न झाला, पण प्रेमसिंग भाऊ समजून घेतील, कारण मी थोडं बोलून जातो कधी कधी. प्रेमसिंग भाऊ त्या बाबतीत ते अधिकारी आहे, काही विषय नाही तो.
तर जो जेवणाचा कार्यक्रम आहे, तुम्हाला सांगतो मी आता जेवणाचं. हा जेवणाचा जो कार्यक्रम आहे, मंगळवारता मंगलचिंग सिंगल हे केटर्सनं काम घेतलं होतं जेवणाचं. पहिल्यांदा मंगळवारता केटरिंगमध्ये उतरला. आता इथून पुढे मी काहीच करत नाही समाजासाठी 24 तास उपलब्ध. तर माझी बायको म्हणती मगू काय होय तमगू तम मरजांगा. बरं काय हे स्पष्ट सांगतो, माझी बायको समोर बसली. कोरोनाच्या काळात मी जेव्हा बाहेर जायचो ना, तेव्हा ते डॉक्टर लोक ते कोरोनाच्या पेशंटला हात लावायचे. त्याचे नातेवाईक पुढे येत नव्हते. ते आपले कायटे सरचे जवळ होते. एक जळगावून एक पेशंट आलं होतं कोरोनाचं. तो पेशंटला हात नव्हता नातेवाईक डॉक्टरनं हात लावला. मी पण लावला. मी म्हटलं डॉक्टरने मरत मी कुठं मरणार आहे. माझ्या बायकोला एक किस्सा सांगितला. म्हणे थंब मर जांगा मारा छोरा मर जांगा म्हणे. ती बोलली मला बरं का, ती बोलत राहते, मी माझं काम करत राहतो. तर हा असा एक कार्यक्रम आहे. विषय म्हणजे हा घरी जायचं आहे म्हणते सर. सर म्हणते घरी जायचं आहे. बरोबर आहे, घरी जायचं थोडंच बोलतो त्याबद्दल. तर हा आवाज तुम्हाला इथं येत नाही, पण युट्यूबला आवाज येतो बरं का. युट्यूबला बघा तुम्ही घरी जाऊन, तुम्हाला युट्यूबला कलर आवाज येईल. हा व्हिडिओ बघा आभारचा तुम्ही. तर हा सगळ्यांचा सहयोग होता. सगळी शिक्षक टीम असेल, त्यानंतर लाईव्ह स्ट्रीम असेल, सूत्रसंचालन टीम असेल, त्यानंतर एक विश्वास असं योगदान आहे आमचे रूपचंद मामा मेहर, आमच्या आयोजक टीमचे. यांनी आईस्क्रीम सगळ्या वधूवर असेल नातेवाईक असेल यांनी स्वतः आईस्क्रीम मोफत दिली. तर हा असा एकूण कार्यक्रम सगळ्यांचा साथ लागतो. सबका साथ सबका विभाग असा हा कार्यक्रम आहे. आता बघा मी कोण म्हणतं काय करतो. आता मी समाजासाठी जरी 24 तास असतो. आता मला मग चालतो कसं घरदार. माझा घरदार चालवणारा एकच माझा देवता आहे, डॉक्टर जीवन राजपूत. डॉक्टर जीवन राजपूत हा माझा देवता आहे. मला 15,000 रुपये कुठलंही काम न करता माझ्या अकाउंटला महिन्याला तो पेमेंट टाकतो. मी तर देवता सांगणार त्याला. मी काहीच काम नाही करत तिथं, 24 तास समाजासाठी राहतो. मग मंगल भाऊचं घर कसं चालतं, तर मंगल भाऊचं घर चालतं डॉक्टर जीवन राजपूत बोला. हे सांगतोय मी. लोकांना तर युनिफॉर्म आहे, सही लागते, थम्स लागते. मंगल शिंगलला थम्स नाही, सहींनी काहीच काम नाही करत. मी तर म्हणतो कामच नाही करत JJ प्लसला. तो माझा देवता आहे. त्यानंतर माझे गुरु महिपाल सिंग चांदा साहेब आहे. माझे यूट्यूबचे गुरु आहे विक्रम सिंग चांदा आहे. त्यानंतर समाजाचे मार्गदर्शन तोतरामदादा बोरे असेल किंवा इतर कोणी असेल, हे सगळेच माझे मार्गदर्शन आहे. आणि तुम्ही आलात, तुमच्या आल्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. तुम्ही आहे तरच कार्यक्रम आहे, तुमच्या विना कार्यक्रमाची शोभा नाही आहे. त्यानंतर आपल्या आयोजक टीमच्याकडून जादू भाऊ असेल, विजू भाऊ असेल, मनिंदर भाऊ असेल, त्यानंतर आमचे चंदन भाऊ कायटे असेल, प्रेमसिंग भाऊ असेल, रूपचंद मामा मेहर असेल, सगळ्या आयोजन टीमकडून आलेले समाज बांधव, बंधू भगिनी, भावी वधूवर यांना अजून एकदा विनंती, धन्यवाद. आपण आलात. काही चुका झाल्यात, पुढच्या कार्यक्रमात चुका सुधारून घेऊ. आणि आता एक महिला आपली समाजाची, ती थोडं भजन म्हणणार आहे. धन्यवाद. दुर्गा सिंग दादा राजपूत हे भजन म्हणणार आहे. थोडं काही बोललं असेल त्याबद्दल सॉरी बरं का. मी बोलत असतो कारण मी लिहित बी असतो, कधी कधी भावनाच्या भरात बोलून जातो. मी वरतून थोडा गरम वाटेल पण